मानाचा जय बाळमा मित्रांनो. तर बाळमामाच्या उपवासावरती आपण संपूर्ण माहिती भाविक भक्तापर्यंत पोहोचवलेली आहे. तरी पण काय काय भाविक भक्तांनी मित्रांनो की लक्षात येत नाही की उपवासाला काय काय खायचं, उपवास कधी सोडायचा कधी धरायचा. तर मित्रांनो वार सोमवार 9 तारखेला आपण मार्च महिन्यात आपण सकाळी उपवास धरायचा व संध्याकाळी आपण उपवास सोडायचा. मग संध्याकाळी 9 तारखेला सोडताना तुम्ही काही खाऊ शकता, चपाती भाकरी भाजी भात एक खाऊ शकता तुम्ही 9 तारखेला संध्याकाळी. पण 9 तारखेला तुम्हाला कडकच उपवास धरायचा आहे. त्यावेळी फक्त तुम्ही केळी, त्यानंतर फळे, दूध, चहा आणि खारीक एवढंच तुम्ही खाऊ शकता 9 तारखेला. आणि संध्याकाळी तुम्ही चपाती भाकरी काही खाऊ शकता. त्यानंतर 10 तारखेला, 11 तारखेला, 12 तारखेला, 13 तारीख, 14 तारीख, 15 तारीख आणि 16 तारीख आपण खडतर उपवास म्हणजे काय, आपण साबुदाणा म्हणा, बगर म्हणा, वेपर्स म्हणा असलं तुम्हाला काहीही खायचं नाही. तुम्हाला फक्त दूध, चहा, खारीक आणि फळं एवढंच तुम्हाला हे 7 दिवस तुम्हाला ही एवढंच खायचं आहे. 10 तारखेपासून 16 तारखेपर्यंत एवढंच तुम्हाला खायचं आहे. चपाती भाकरी असलं काही खायचं नाही, म्हणजे उपवास सोडायचं नाही. डायरेक्ट 16 तारखेला तुम्हाला देवाला नैवेद्य दाखवून तुम्ही उपवास सोडायचा आहे. आता संपूर्ण माहिती तुम्हाला मी दिलेली आहे. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. काय काय भाविक भक्तांच्या लक्षात येत नाही. आता या व्हिडिओच्या माध्यमातून मी व्यवस्थित तुम्हाला सांगितलेलं आहे. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. मानाचा जय बाळू.